नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर आणि तितक्याच विचार करायला लावणाऱ्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे सोमदत्त जातकाची. दुःख आणि त्यातून मिळणारं ज्ञान यांची ही एक कथा आहे. चला तर मग या बोधप्रद कथेत थोडं खोलवर शिरूया. ही गोष्ट आहे प्रेमाची, पण त्याचबरोबर त्या प्रेमामुळे होणाऱ्या वियोगाची आणि त्यातून बाहेर पडून पुढे जाण्याच्या कलेची. ही एक अशी कालातीत गोष्ट आहे जी मानवी भावनांच्या गुंतागुंतीबद्दल आपल्याला खूप काही सांगून जाते. पण एक प्रश्न इथे उभा राहतो की ज्या प्रेमाला आपण इतकं जपतो तेच प्रेम कधीकधी आपल्या दुःखाचं कारण बनू शकतं का? हाच प्रश्न या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू आहे आणि तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. तर गोष्टीची सुरुवात होते हिमालयाच्या कुशीत एका जंगलात, एका अशा नात्यापासून जे निसर्गाच्या सान्निध्यात फुललं होतं. ही गोष्ट आहे एका श्रीमंत ब्राह्मणाची, ज्याने सगळं ऐहिक सुख सोडून दिलंय आणि तो तपस्वी बनून हिमालयात राहतोय. त्याचं आयुष्य अगदी साधा आहे. जंगलात मिळणारी कंदमुळं आणि फळं खाऊन तो आपला उदरनिर्वाह करतोय, एक एकाकी जीवन. पण मग एके दिवशी असं काहीतरी घडतं जे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतं. त्याला जंगलात एक हत्तीचं लहान पिल्लू सापडतं. तो त्याला आपल्या आश्रमात आणतो आणि त्याचं नाव ठेवतो सोमदत्त. आणि हे नातं किती खोल होतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तो सोमदत्त म्हणजे तपस्वीसाठी फक्त एक प्राणी नव्हता, तो त्याचा मुलगा होता, अगदी पोटच्या मुलासारखा. आणि मग गोष्टीला एक दुःखद वळण मिळतं. आत्तापर्यंतचं जे काही शांत आनंदी वातावरण होतं त्यावर दुःखाची एक काळी छाया पडते. घडतं असं की तपस्वी कंदमुळं आणायला जंगलात गेलेला असतो आणि त्याच्या अनुपस्थितीत त्या लहानग्या सोमदत्ताचा अचानक मृत्यू होतो. आणि इथूनच सगळा संघर्ष सुरू होतो. जेव्हा तपस्वी परत येतो तेव्हा त्याला सोमदत्त कुठेच दिसत नाही. त्याच्या मनात धाकधूक सुरू होते. तो स्वतःशीच विचार करू लागतो, अरे, रोज तर तो मला भेटायला यायचा, आज कुठे गेला हा? त्याच्या आवाजातला तो गोंधळ, ती भीती स्पष्ट जाणवते. आणि मग त्याची नजर आश्रमात निश्चल पडलेल्या सोमदत्तवर पडते. त्या क्षणी जणू त्याचं काळीजच थांबतं. तो मोठ्याने आक्रोश करतो, अरे देवा, हा तर माझा सोमदत्त, तो मेला, माझा हत्ती मेला. त्याच्या त्या आक्रोशात त्याचं संपूर्ण जग उद्ध्वस्त झाल्याचं दुःख होतं. जेव्हा तो तपस्वी दुःखाच्या खोल गर्तेत बुडालेला असतो तेव्हा कथेत एका नवीन पात्राची एंट्री होते. एक असं पात्र जे त्याच्या या दुःखाला आव्हान देतं आणि त्याला एक वेगळा दृष्टिकोन देतं. तपस्वीचा तो विलाप ऐकून थेट देवराज शक्र म्हणजे इंद्र तिथे प्रकट होतात. त्यांचा हेतू एकच असतो, या तपस्वीला त्याच्या दुःखातून बाहेर काढणं आणि त्याला सत्याची जाणीव करून देणं. शंकराचे पहिले शब्द मोठे मार्मिक आहेत. ते म्हणतात, ज्याने घरदार सोडलं, सगळ्या बंधनांतून जो मुक्त झाला, अशा तपस्वीला मृतांसाठी शोक करणं शोभत नाही. ते त्याच्या भावनेला थेट ज्ञानाचा आरसा दाखवतात. यावर तो तपस्वी आपल्या अश्रूंची बाजू मांडतो. तो म्हणतो, हे देवा, तो भलेही एक पशु असेल, पण तो माझा सोबती होता. आणि जेव्हा इतकं जवळचं नातं तुटतं तेव्हा अश्रूंशिवाय दुःखाला वाट मोकळी कशी करून द्यायची? तेव्हा शक्र त्याला पुन्हा एकदा पण तितक्याच करुणेने समजावतात. ते म्हणतात, हे ऋषी, रडण्यात काहीच अर्थ नाही, रडणं व्यर्थ आहे. ज्ञानी लोक हेच सांगतात, मृत्यूला अश्रूंनी परत फिरवता येत नाही. आणि आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आलोय जिथे या दुःखावर एक उतारा सापडतो. पाहूया तपस्वीच्या विचारांमध्ये कसा बदल होतो आणि त्याला शांती कशी मिळते. इथे बघा, किती सुंदर तुलना केली आहे. एका बाजूला आहे आपलं अनियंत्रित दुःख, जे एखाद्या बाणासारखं थेट काळजात घुसून आपल्याला घायाळ करतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे ज्ञान, जे पाण्यासारखं शांत असतं आणि दुःखाची आग विझवून टाकतं. शक्राचा तो उपदेश तपस्वीच्या थेट काळजाला भिडतो. त्याला आपली चूक कळते आणि तो कृतज्ञतेने म्हणतो, माझं हृदय दुःखाच्या बाणाने अक्षरशः घायल झालं होतं, पण तुम्ही माझी ती जखम भरून काढली. तुम्ही मला जणू नवं आयुष्य दिलं. आणि अशा प्रकारे त्याच्या मनातला तो दुःखाचा बोचरा काटा अखेर निघतो. आसक्तीच्या पलीकडचं सत्य जेव्हा तो स्वीकारतो तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने शांती मिळते. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. खरी गंमत तर पुढे आहे. या कथेमागे एक मूळ उद्देश आहे, एक मोठा संदेश आहे, जो आपल्या सगळ्यांसाठी आहे. ही कथा मुळात कोणी सांगितली होती माहिती आहे? स्वतः गौतम बुद्धांनी. त्यांचा एक वृद्ध भिक्खू आपल्या तरुण शिष्याच्या मृत्यूमुळे प्रचंड दुःखी झाला होता. त्याला सांत्वन देण्यासाठी, त्याला दुःखाचं खरं स्वरूप समजावून सांगण्यासाठी बुद्धांनी ही गोष्ट सांगितली. हे बघा, इथे सगळं गणित स्पष्ट होतं. त्या बोधकथेतला तपस्वी
म्हणजे प्रत्यक्षात तो वृद्ध भिक्खू होता. तो हत्ती म्हणजे त्याचा मृत शिष्य. आणि शक्राच्या रूपात कोण होतं? स्वतः बुद्ध, जे त्याला ज्ञान देत होते. काय सुंदर रूपक आहे ना, नाही का? तर मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? काही महत्त्वाचे धडे आहेत. पहिला, या जगात काहीही कायम टिकणारं नाही. दुसरं, आपण जितकी जास्त आसक्ती ठेवतो तितकं जास्त दुःख वाटायला येतं. तिसरं, या दुःखावर खरा उतारा म्हणजे ज्ञान. आणि चौथा म्हणजे सत्य स्वीकारण्यातच खरी मनःशांती आहे. आणि जाता जाता ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. जर दुःख ही एक आग असेल जी आपल्याला आतून जाळते, तर ती विझवणारं आपलं पाणी कोणतं? याचं उत्तर मात्र प्रत्येकाला स्वतःच शोधावं लागेल.